हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त असे गरमागरम भजी। त्याच्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 2 मीडियम साईजचे बटाटे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। आता इथे बेसनमध्ये अर्धा चम्मच हळद घालायचे आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त असं बेसन पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं पाणी टाकून ढवळून घ्यायचं आहे, मस्त असं बॅटर तयार करायचं आहे। जास्त पण पातळ नाही करायचं आणि जास्त पण घट्ट नाही करायचे। मस्त असे क्रंची भजी तयार होतात बटाट्याचे। लहान मुलांना खूप आवडतात आणि आता थंडीचं सीजन आहे त्याच्यामुळे भजी मस्त असे टेस्टी भजी चहा बरोबर खाऊ शकता तुम्ही। बेसन पीठ रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। असं टेक्स्चर आलं पाहिजे बेसनचं। आणि आता आपण भजी बनवायला घेऊया। आता आपण इथे एक एक करून स्लाइसला बेसनमध्ये डुबवून तेलामध्ये सोडायचं आहे। एका वेळेस 4-5 भजी बनवू शकतात। कमी तेल असेल तर 4-5 बनवू शकता, जास्त तेल असेल तर जास्त बनवू शकता तुम्ही। तुम्ही पाहू शकता भजी कसे मस्त असे फ्राय व्हायला लागलेले आहेत। असंच आपण थोडे थोडे करून सर्व भजी बनवून घेणार आहे। थोडंसं शेकले की एका साईडून त्याला पलटून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरतीच भजी बनवायचे आहेत आणि बिना सोडा घालताना भजी छान असे भजी बनतात। आणि कलर पण बघा किती मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। कुरकुरीत भजी बनलेले आहेत, चहा सोबत अप्रतिम लागतात। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। अशा प्रकारे सर्व भजी आपण आता बनवून घेणार आहे आणि याच्या सोबत मिरची असल्याशिवाय मजा येत नाही भजी खायला। त्याच्यामुळे मी इथे बघा मोठ्या साईजच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं चिरा मारून त्याच्यात मीठ घातलेले आहे आणि तळून घेतलेले आहेत आणि मस्त असे गरमागरम भजी आपल्या आता तयार आहेत। चहा सोबत खाऊ शकता तुम्ही। धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।